सुप्रभात प्रिय विद्यार्थी मित्र हो. आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी श्रीराम चव्हाण आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत आपण ऑनलाईन नियमित भेटत आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 8 यामधील उर्वरित भाग अभ्यासणार आहोत. कालच्या तासिकेमध्ये आपण पाहिलं होतं धातूंचे रासायनिक गुणधर्म आणि त्या अंतर्गत आपण बघितलं होतं धातूंची ऑक्सिजन बरोबर, पाण्याबरोबर, आम्लाबरोबर आणि नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया, तसेच इतर धातूंच्या क्षारांच्या द्रावणाबरोबर होणारी अभिक्रिया आणि अभिक्रियाशीलता श्रेणी, तसेच धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया इत्यादी उपमुद्द्यांचा आपण काल अभ्यास केलेला होता. आजच्या तासिकेमध्ये आपल्याला बघायचं आहे आयनिक संयुगे आणि त्यांचे गुणधर्म, तसेच धातू विज्ञान. आणि या धातू विज्ञान या मुख्य मुद्द्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत धातूंचा अढळ. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत धातू विज्ञानाची मूलतत्वे आणि या मूलतत्वामध्ये आपण अभ्यासणार आहोत धातुकांचे संहतीकरण. आणि या अंतर्गत आपण 4 ते 5 पद्धतींचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. आता आयनिक संयुगे म्हणजे नेमकं काय? तर यापूर्वी तुम्ही अगोदर ही संकल्पना समजून घेतलेली आहे, तुम्हाला ही संकल्पना माहिती आहे. धन आयन आणि ऋण आयन या संदर्भात आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यास केलेला आहे. तर नेमकं आयनिक संयुग कशाला म्हणता येईल? तर या ठिकाणी तुम्हाला मी व्याख्या दिलेली आहे. ती व्याख्या अशी: धन आयन व ऋण आयन ह्या 2 घटकांपासून बनणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे म्हणतात. आता यामध्ये आयनिक संयुग नेमकं कोणतं आहे? तर तुमच्या समोर तुम्हाला दिसत असेल की Na+ व Cl- सोडियम क्लोराईड वरील धन आयन आणि क्लोरीन वरील ऋण आयन, या दोन्हीच्या संयोगाने आपल्याला मिळणारं जे संयुग आहे ते आहे सोडियम क्लोराईड, म्हणजे ज्याला आपण दैनंदिन वापरामध्ये आपण मीठ म्हणतो. तर हे जे आहे हे कॉम्बिनेशन आहे सोडियम प्लस आणि Cl-. तर अशा पद्धतीचे जे संयुग असतात त्यांना आपण आयनिक संयुगे असे म्हणतो. तर आपल्याला माहित आहे की आयनिक संयुगांमध्ये 2 आयन असतात, त्यामध्ये एक धन आयन आणि एक ऋण आयन. तर या धन आयनाच्या आणि ऋण आयनाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की हे दोन्ही आयन विरुद्ध आहेत, विरुद्ध प्रभारी आयन आहेत. आणि तुम्हाला माहित आहे की विरुद्ध प्रभारी आयन जर असतील तर त्यांच्यामध्ये विद्युत स्थितिक आकर्षण बल असतं. सजातीय मध्ये आणि विजातीय मध्ये हा थोडा फरक आहे. विजातीय मध्ये विरुद्ध प्रभारी आयन असल्यामुळे त्यांच्यात आकर्षण असतं आणि विजातीय मध्ये प्रतिकर्षण. तर या ठिकाणी Na+ आणि Cl- या उदाहरणांचा जर आपण अभ्यास केला तर यांच्यामध्ये देखील काय असणार, तर स्थितिक विद्युत आकर्षण बल. तर या प्रभारामध्ये धन आयन आणि ऋण आयन यांच्यातील जो बंध आहे त्यालाच आयनिक बंध असे म्हटले जाते. आता यापूर्वी तुम्ही अभ्यास केलेला आहे, विचार केलेला आहे की आयनिक संयुगांमधील धन आयन आणि ऋण आयन यांची जी संख्या आहे, म्हणजे कधी तुम्ही बघा पाहिलं असेल की Na+, Cl-, Al2+, Al3+, तर हे जे वरच्या ज्या संख्या आहेत ह्या संख्या, मग त्या धन आयनाच्या असो किंवा ऋण आयनाच्या असो, तर ह्या संख्या काय दर्शवतात, तर विद्युत प्रभाराचे मूल्य.
धन आयन आणि ऋण आयन यांची संख्या त्यांच्यावरील विद्युत प्रभाराचे मूल्य दर्शविते आणि ते म्हणजे नेमकं काय, त्याच्यामुळे आयनिक संयुग जे आहे ते विद्युत दृष्ट्या उदासीन असतो. तर त्याचं हे एक कारण आहे. आता आपण पुढे बघूया की हा जो टॉपिक आहे आयनिक संयुग, याला थोडस मी प्रश्न स्वरूपामध्ये मांडलेला आहे. तर यामध्ये एक पहिला प्रश्न माझा तुम्हाला असा आहे की बाबा, आयनिक संयुगांचा स्फटिकांचा आकार वेगवेगळा का असतो? आता याच्या बाजूला तुम्हाला दिसत असतील की आयनिक संयुग मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेला आहे. आयनिक संयुगाचे स्फटिक याचा आकार जर आपण पाहिला तर तो सारखा नसतो. आपल्या घरामध्ये असणारं जे मीठ आहे, त्या मिठामध्ये असणारे जे स्फटिक आहे, त्या सगळ्या स्फटिकांचा आकार आपल्याला माहित आहे की तो सारखा नसतो. तर त्याचं नेमकं काय कारण आहे? तर त्याचं कारण आपण आता बघूया. आयनिक संयुगे ही स्फटिक रूप असतात, याचा अनुभव आपल्याला नियमित येत असतो. आपण ते पाहिलेलं देखील आहे. तर त्याचं कारण आहे की स्फटिक रूप पदार्थांच्या सर्व कणांचे जे पृष्ठभाग आहे हे विशिष्ट आकाराचे तसेच गुळगुळीत व चकचकीत असतात. कधी जर आपण मीठ हातात घेऊन त्याला स्पर्श केला तर आपल्याला गुळगुळीत वाटतं आणि ते चकचकीत आहे. तर त्याचं कारण हे आहे की आयनिक संयुगांच्या स्फटिकांचा आकार यामुळे वेगवेगळा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर त्याचं एक महत्वाचं कारण आहे की आयनांची नियमित पद्धतीची जी मांडणी आहे ही स्फटिक रूपाला कारणीभूत असते. वेगवेगळ्या आयनिक संयुगांमधील आयनांची रचना किंवा मांडणी ही वेगवेगळी असते आणि त्यामुळे स्फटिकांचा जो आकार आहे तो वेगवेगळा या ठिकाणी दिसून आपल्याला येतो. तर याचं हे मुख्य एक कारण आहे. आता दुसरा जो महत्वाचा भाग आहे त्यानंतरचा की स्फटिकाच्या आतील आयनांची विशिष्ट मांडणी ज्यामुळे ठरते तो मुख्य घटक कोणता आहे. आपल्या घरचं जे मीठ आहे आपण जे वापरतो त्याच्यामध्ये जे स्फटिक आहे त्याचं जर आपण विचार केला तर त्याच्या आतल्या आयनांची जी विशिष्ट मांडणी आहे ती ज्यामुळे ठरते तो मुख्य घटक कोणता आहे. म्हणजे हा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तर त्याचं कारण आहे की आतमध्ये असणारे जे घटक आहे, तर सुरुवातीलाच आपण पाहिलं की विजातीय आयनांमध्ये असणारे आकर्षण बल आणि सजातीय आयनांमध्ये असणारे प्रतिकर्षण बल. तर काय होतं या ठिकाणी दोन प्रकारचे आयन, एक सजातीय आयन आणि दुसरं विजातीय आयन. तर या विजातीय आयनांचं आकर्षण बल आणि सजातीय आयनांमध्ये असणारं प्रतिकर्षण बल, ते यामुळे काय होतं, स्फटिक संरचनेमध्ये धन आयनांभोवती ऋण आयन व ऋण आयनांभोवती धन आयन अशी सर्वसाधारणपणे ती मांडणी या ठिकाणी असते. आणि याचं हे एक महत्वाचं कारण आपल्याला सांगता येईल की आतील विशिष्ट आयनांची मांडणी जी असते त्याचा मुख्य घटक हा आहे. तर मग काय असतं, यामध्ये दोन मुख्य भाग आहेत. विशिष्ट अशा स्फटिक संरचनेसाठी कारणीभूत असलेल्या घटकांपैकी दोन महत्वाचे घटक आहेत. त्यामधला जो पहिला घटक आहे की ही स्फटिक रचना अशी का असते, याची विशिष्ट मांडणी अशा पद्धतीने का असते, तर त्यामध्ये महत्वाचं कारण आहे धनप्रभारित व ऋणप्रभारित आयनांचे आकारमान आणि आयनांवरील विद्युत प्रभाराचे परिमाण. तर हे दोन घटक या ठिकाणी अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणजे या ठिकाणी त्या पद्धतीचं हे आपल्याला समजून आलं असेल. आता पुढे तुम्ही जर अनुभवलं असेल तर आयनिक संयुगांचे द्रवणांक उच्च असतात. तसेच आयनिक संयुगे कठीण व ठिसूळ का असतात. म्हणजे या ठिकाणी हा एक प्रश्न आपल्याला पडतो की ठिसूळ असतात सर्वसाधारणपणे आपण जर त्याला थोडा दाब दिला तर ते ब्रेक होतं. तर हे संयुग कठीण व ठिसूळ का असतात, थोडेसे कठीण असतात आणि ठिसूळ देखील असतात. तर त्याचं नेमकं कारण काय आहे ते कारण आपल्याला बघायचं. हा जो आयनिक संयुग, आयनिक कंपाऊंड हा टॉपिक मी मुद्दाम या प्रश्न पद्धतीने घेतलेला आहे म्हणजे ते समजायला सोपं जाईल. तर त्याचं कारण आहे सुरुवातीला आपल्याला कल्पना आहे की यामध्ये दोन आयन असतात, एक धन आयन आणि ऋण आयन. म्हणजे लगतच्या विजातीय आयनांमधील विद्युत स्थितिक आकर्षण बल, महत्वाचा हा मुद्दा या ठिकाणी हा आहे की लगतचे जे विजातीय आयन आहे धन आणि ऋण आयन, त्या कंपाऊंड मध्ये असणारे जे दोन आयन आहे धन आयन ऋण आयन, त्याला आपण विजातीय आयन म्हणतो. तर या विजातीय आयनांमधील विद्युत स्थितिक आकर्षण बल हे खूप
प्रबळ असते, स्ट्रॉंग असते, मजबूत असते. आणि या कारणामुळे जे आयनिक संयुग असतात, मग ते कोणतेही आयनिक संयुग असो, त्यांचे द्रवणांक उच्च असतात आणि परिणामतः आयनिक संयुगे कठीण व ठिसूळ त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर हे त्यापैकी एक मुख्य कारण आपल्याला सांगता येईल. आता आपण बघूया आयनिक संयुगे आणि त्यांचे गुणधर्म, दॅट इज आयनिक कंपाऊंड्स अँड देअर प्रॉपर्टीज. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की आयनिक संयुगांचे गुणधर्म नेमके कसे असतात, आपल्याला त्याचा अनुभव नेमका येतो, परंतु त्यांच्यामध्ये काही विशेषता असते ती आपल्याला आता या ठिकाणी बघायची आहे. तर इथे आपल्याला एक छोटासा प्रयोग करावा लागेल. या ठिकाणी आपल्याला साहित्य जे लागणार आहे तो धातूचा पसरट चमचा बाजूच्या आकृतीमध्ये तुम्ही बघत असाल. बर्नर, कार्बन विद्युत अग्रे, दोन प्रयोग या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत. क्षारांचा नमुना तापवणे आणि त्यानंतर क्षाराच्या द्रावणाची वाहकता तपासणे. तर हा सुरुवातीचा जो प्रयोग आहे क्षाराचा नमुना तापवणे, तो प्रयोग आपल्याला सुरुवातीला करायचा आहे. तर त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. चंचू पात्र, विद्युत घट, दिवा, दाबकळ इत्यादी. आणि महत्वाचे जे रासायनिक पदार्थ आपल्याला लागणार आहेत ते दोन पदार्थ या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत. एक सोडियम क्लोराईड, दुसरं बेरियम क्लोराईड. आता या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला तीन पदार्थ दिलेले आहेत. त्यापैकी पोटॅशियम आयोडाईड या क्षाराचा नमुना तापवणं आणि त्या द्रावणाची वाहकता तपासणं हे आपल्याला करायचं नाही, कारण तो 25% अंतर्गत वगळण्यात आलेला आहे. म्हणून आपण या ठिकाणी दोनच पदार्थ घेतलेले आहेत. ते त्यापैकी एक म्हणजे सोडियम क्लोराईड आणि दुसरा म्हणजे बेरियम क्लोराईड. तर या पदार्थांचे नमुने आपल्याला घ्यायचे आहेत. तर आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात हे येईल की हा प्रयोग आपण केला, क्षारांचा नमुना घेतला आणि बर्नरच्या साह्याने दोन्ही सोडियम क्लोराईड आणि बेरियम क्लोराईड यांचे नमुने जर आपण त्या पसरट चमच्यामध्ये घेतले आणि त्याला जर आपण उष्णता दिली, तर त्या ठिकाणी आपल्याला हे दिसून येतं की सामान्य तापमानाला सुरुवातीला माहित आहे की सामान्य तापमानाला मिठाचंच उदाहरण घेतलं तर तुम्हाला माहित आहे की मीठ हे स्थायी रूपामध्ये असतं. आणि दुसरा जो पदार्थ आहे तो बेरियम क्लोराईड, हे देखील हे दोन्ही क्षार स्थायी रूपात असतात. तर या ठिकाणी सुरुवातीचे निष्कर्ष, पण प्रयोग केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपण चमच्यामध्ये सोडियम क्लोराईड किंवा बेरियम क्लोराईड घेतला आणि बर्नरवर आपण जर तो धरला तर त्याला उष्णता दिली तर ते सहजपणे वितळत नाही. लगेच आपण ठेवलं आणि वितळले असं असं ते होत नाही. का? तर त्यांचा जो द्रवणांक आहे तो उच्च असतो. आणि यावरून आपल्या लक्षात येतं की दोन्ही जे क्षार आहेत सोडियम क्लोराईड व बेरियम क्लोराईड, हे दोन्ही क्षार आयनिक संयुगे आहेत. हा या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल. आता दुसरा जो प्रयोग मी सांगितला होता तो या ठिकाणी आपण विचारात घेऊया. याच्या माध्यमातून आपल्याला त्याचे गुणधर्म देखील लक्षात येणार आहेत. बघा, या प्रयोगासाठी लागणारं जे साहित्य आहे ते वर दिल्याप्रमाणेच आहे. तर त्यापैकी आपण काही मोजके साहित्य घेऊन या ठिकाणी प्रयोग समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर या ठिकाणी तुम्हाला आकृती दिसत असेल, क्षाराच्या द्रावणाची वाहकता तपासणे, म्हणजे थोडक्यात काय तर आयनिक संयुगाचे गुणधर्म पडताळून पाहण्यासाठी हे दोन प्रयोग आपल्याला करायचे आहेत. आता बघा, बाजूला डाव्या बाजूला आकृती तुम्हाला दिसत असेल, त्या आकृतीमध्ये क्षारांचे द्रावण एका चंचू पात्रामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत आणि एक दोन ग्राफाईटची कांड्या आणि त्या कांड्याला आपल्याला विद्युत घट जोडायचा आणि दाबकळ आणि दिवा, तर अशा पद्धतीचा सेटअप आपल्याला तो करावा लागेल. तर त्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की नेमकं या आयनिक संयुगांचे गुणधर्म काय आहेत. तर या ठिकाणी जे इलेक्ट्रोड्स आपल्याला दिलेले आहेत, त्याला ग्राफाईटची जी कांडी आहे त्याला इलेक्ट्रोड्स म्हणतात. तर त्या इलेक्ट्रोड्सला आपण सोडियम क्लोराईड किंवा बेरियम क्लोराईड, म्हणजे एका वेळेला एक प्रयोग आपल्याला या ठिकाणी तो करायचा आहे. सोडियम क्लोराईड व बेरियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये आकृती आपल्याला दाखवल्याप्रमाणे विद्युत परिपथ जोडला आपण, तर त्या ठिकाणी काय होतं नेमकं. तर या ठिकाणी जे ब्लू कलरचं द्रावण तुम्हाला दिसत आहे ते एक तर सोडियम क्लोराईड किंवा बेरियम क्लोराईड दोन्हीपैकी एक आपण जर घेतलं तर त्या क्षाराच्या माध्यमातून विजेचं वहन होतं की नाही हे आपल्याला बघायचं आहे. सर्वसाधारणपणे
या गोष्टीचा हा प्रयोग जर आपण केला तर त्या ठिकाणी ते आपल्या लक्षात येईल. तर नेमकं काय होईल? इलेक्ट्रोड्स NaCl सुरुवातीला जर आपण घेतलं म्हणजे मिठाचं द्रावण जर आपण घेतलं आणि ते चंचू पात्रात ठेवून त्याला जर त्याच्यातून जर आपण ग्रॅफाइटच्या कांडी म्हणजेच इलेक्ट्रोडच्या माध्यमातून जर प्रयोग केला तर आपल्या लक्षात येईल की आपण जर प्लग ऑन केला तर विद्युत परिपथ मध्ये जो जोडलेला दिवा आहे तो दिवा पेटतो. म्हणजे यावरून काय स्पष्ट होतं, डाव्या बाजूला असणाऱ्या ज्या दोन कांड्या आहेत त्या कांड्या सेपरेट आहेत. मग विद्युत परिपथ जेव्हा सुरू होईल, विद्युत धारा ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला ती द्रावणामध्ये उतरेल आणि त्या द्रावणाच्या माध्यमातून एका इलेक्ट्रोडच्या माध्यमातून दुसऱ्या इलेक्ट्रोड मध्ये ती ट्रान्सफर होईल आणि त्या दृष्टीने विद्युत परिपथ पूर्ण होईल आणि विद्युत परिपथ पूर्ण झाला तर दिवा या ठिकाणी आपल्याला पेटताना दिसून येईल. तर या माध्यमातून ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की हे जे दोन्ही द्रावण आहेत, सोडियम क्लोराईड किंवा बेरियम क्लोराईड, या दोन्ही द्रावणातून विद्युत धारा जर आपण प्रवाहित केली तर दिवा पेटतो. याचा अर्थ हा होतो की आयनिक संयुगांचे जे द्रावण आहेत हे विद्युत वाहक असतात. म्हणजे थोडक्यात सोडियम क्लोराईड किंवा बेरियम क्लोराईड यांचे जे द्रावण आहेत हे विद्युत वाहक आहेत, असं आपल्याला या ठिकाणी या प्रयोगाच्या माध्यमातून लक्षात येईल. आता त्याला जोडून आपण आता पुढे बघूया आयनिक संयुगांचे गुणधर्म. सामान्य गुणधर्म अगदी सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे सुरुवातीला आपण पाहिलं होतं की धन आणि ऋण प्रभारित आयनांमध्ये तीव्र आकर्षणाचे बल असते. तर काय असतं या ठिकाणी जी आकृती तुम्हाला दाखवलेली आहे म्हणजे एक बॉन्डिंग आहे. मजबूतपणे ते जे आयन आहेत हे तीव्र आकर्षणामुळे बॉन्ड झालेले असतात, बांधल्या गेलेले असतात आणि त्यामुळे काय होतं, त्याचं महत्वाचं जे कारण आहे की ही जे आयनिक संयुगे आहेत ही स्थायी रूपात असतात आणि कठीण असतात. त्या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला जी रचना दाखवलेली आहे तर हा पहिला गुणधर्म या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. आता हा एक दुसरा गुणधर्म अगदी सोपा आहे. तो गुणधर्म असा की आयनिक संयुगे ठिसूळ असतात. मीठ या ठिकाणी दाखवलंय तुम्हाला, ठिसूळ असतात. सर्वसाधारणपणे थोडा जरी आपण दाब दिला तरी ते ब्रेक होतात आणि त्यावर आपण जर दाब प्रयुक्त केला तर त्यांचे तुकडे करता येतात. म्हणजे हा आयनिक संयुगाचा सामान्य गुणधर्मामधला दुसरा गुणधर्म. तर या पद्धतीने हे गुणधर्म आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. आता तिसरा जो गुणधर्म आहे हा महत्वाचा गुणधर्म आहे. आयनिक संयुगांमध्ये आंतररेण्वीय आकर्षण बल, त्याला इंग्रजीमध्ये आपण इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन, हे जास्त असतं. त्यामध्ये दोन प्रकारचे आयन असतात आणि त्यांच्यामध्ये आकर्षण बल आपण सुरुवातीला पाहिलं. आंतररेण्वीय आकर्षण बल म्हणजे जो तो पदार्थ असतो त्यांच्या आतल्या रेणूमध्ये असणारं जे अट्रॅक्शन आहे, जे इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षण बल आहे, हे जास्त आहे. मग सहजासहजी आपण सहज त्याला ऊर्जा वापरली आणि ते आकर्षण बल ब्रेक झालं असं होत नाही. तर आकर्षण बल जास्त असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी मात्र आपल्याला बरीच ऊर्जा या ठिकाणी लागते आणि परिणाम त्याचा हा की आयनिक संयुगांचे जे द्रवणांक आणि उत्कलनांक आहेत हे मात्र या ठिकाणी उच्च असतात. तर हा आपण तिसरा गुणधर्म या ठिकाणी पाहिलेला आहे. या ठिकाणी आकृतीमध्ये दिसत असेल तुम्हाला की सॉलिड, लिक्विड आणि गॅस या तिन्ही अवस्थेमध्ये असणाऱ्या पदार्थांच्या द्रवणांक आणि उत्कलनांकानुसार त्यामध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. तर पुढचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म क्रमांक 4. सर्वसाधारणपणे आयनिक संयुगे आपण आता पाहिलं की पाण्यामध्ये द्रावणीय असतात. मीठ जर आपण पाण्यात टाकलं तर ते द्रावणीय आहे, ते पाण्यामध्ये विरघळतं. मग त्याचा परिणाम काय होतो? त्या पाण्यामध्ये आपण ज्यावेळेला आयनिक संयुगे टाकतो त्यावेळेला त्याचे विचरण होतं आणि सुट्या झालेल्या आयनांभोवती पाण्याचे रेणू विशिष्ट प्रकारे अभिमुख होऊन म्हणजेच विशिष्ट दिशेने वळून रचले जातात. म्हणजे त्या द्रावणामध्ये अशा पद्धतीची ही प्रक्रिया या ठिकाणी घडून येते. हा गुणधर्म क्रमांक 4. त्याच्यानंतर त्यामध्ये काय होतं तर
मूळच्या आंतररेणवीय बलाच्या जागी आता आतमध्ये असणारं जे इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन आहे म्हणजेच आंतररेणवीय बल आहे, त्या आंतररेणवीय बलाच्या जागी आयन व त्या भोवतालचे पाण्याचे रेणू, म्हणजे आपण जर ते आयनिक संयुग पाण्यात टाकलं तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की त्या भोवतालचे पाण्याचे रेणू यांच्यामधील नवे आकर्षण बल प्रस्थापित होते आणि त्याचा परिणाम काय होतो? आयनिक संयुगांची जलीय द्रावणे त्या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसून येतील. त्याच्यानंतर एक गोष्ट मात्र आपल्याला ही नोट करावी लागेल, ती गोष्ट ही की आयनिक संयुगे पाण्यात द्रावणीय आहेत, परंतु हीच आयनिक संयुगे जर आपण केरोसिन किंवा पेट्रोल यांसारख्या द्रावकात जर आपण मिसळली किंवा टाकली तर ते त्यामध्ये मात्र विरघळत नाहीत. म्हणजेच काय तर हे आयनिक संयुग केरोसिन आणि पेट्रोल मध्ये अद्रावणीय असतात. त्याचं कारण आहे पाण्यात ज्याप्रमाणे विचरण होते, आयनांचे ज्याप्रमाणे विचरण होते त्याप्रमाणे ह्या द्रावकांमध्ये ज्याला आपण म्हणूया की इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षण बल, हे आकर्षण बल मात्र पेट्रोल किंवा केरोसिन सारख्या द्रावकांमध्ये आयनिक संयुगासंदर्भात आपल्याला होताना दिसून येत नाही. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. तर पुढचा जो महत्वाचा गुणधर्म आहे 5वा, स्थायी रूपातील आयनिक संयुगे विद्युत वहन करू शकत नाहीत. पण या अवस्थेत आयन आपली जागा देखील सोडू शकत नाहीत. आता हे सिंपल आहे, या ठिकाणी हे सोपं आहे. स्थायी रूपामध्ये असणारा आयनिक संयुग विद्युत वहन नाही करू शकत आणि ही या अवस्थेत हे आयन ज्या वेळेला असतात, हे संयुग ज्या वेळेला असतात त्यावेळेला ते आपली जागा देखील सोडू शकत नाही. परंतु या ठिकाणी एक नोट करण्यासारखी ही गोष्ट आहे की वितळलेल्या अवस्थेत, म्हणजे ज्या वेळेला आपण एखाद्या द्रावकामध्ये त्याला टाकतो त्यावेळेला त्या द्रावकात तो पदार्थ वितळला किंवा विरघळला तर या अवस्थेत मात्र चल असल्याने ते विद्युत वहन या ठिकाणी करू शकतात. हा महत्वाचा या ठिकाणचा एक गुणधर्म आहे. त्याच्यानंतर आयनिक संयुगांची जी जलीय द्रावणे आहेत ती विद्युत वाहक असतात. हा या प्रयोगाच्या माध्यमातून आपण आता जो प्रयोग मागे केला होता त्यामध्ये आपण ते पाहिलेलं आहे. कारण त्याचं काय कारण आहे? कारण पाण्यातील द्रावणात विचरण झालेले आयन त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आता या द्रावणातून जर आपण विद्युत धारा प्रवाहित केल्यास तर काय होईल? तर या ठिकाणी एक महत्वाचा बदल आपल्याला दिसून येईल की आता वर जी आकृती दाखवली आहे त्याचा संदर्भ जर आपण घेतला तर द्रावणातून विद्युत धारा प्रवाहित केल्यास आयन हे विरुद्ध प्रभाराच्या विद्युत अग्राकडे त्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात ही संकल्पना जी आहे याला आपण म्हणतो विद्युत अपघटनी. तर या ठिकाणी ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की नेमकं हे कशा पद्धतीने घडून येतं. विद्युत अपघटनी जी आहे त्याची नेमकी व्याख्या काय आहे ती आता आपण समजून घेऊया. वितळलेल्या व जलीय द्रावणाच्या स्थितीतील विद्युत वाहकतेमुळे आयनिक संयुगांना विद्युत अपघटनी पदार्थ असे म्हटले जाते. या पद्धतीने या ठिकाणी आपण ही जे गुणधर्म आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. सर्वसाधारण 5 हे गुणधर्म या ठिकाणी आहेत. आता त्यानंतरचा एक तक्ता तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. विविध प्रकारचे संयुग दिलेले आहेत आणि त्या संयुगा संदर्भात आपल्याला हे विचारलेलं आहे की हे संयुग आयनिक आहे की नाही, किंवा त्यानंतर विचारलेलं आहे की त्या संयुगांचा द्रवणांक आणि उत्कलनांक किती आहे. तर आपण बघूया. या ठिकाणी पाणी सोडलं म्हणजेच H2O हे आयनिक नाही. म्हणजे तुम्हाला माहित आहे की पाण्याचा द्रवणांक 0°C आणि उत्कलनांक आहे 100°C. तर या ठिकाणी पाणी जर सोडलं तर बाकीचे सर्व संयुग हे आयनिक आहेत. त्यामध्ये मग झिंक क्लोराईड असेल, मॅग्नेशियम क्लोराईड असेल, सोडियम क्लोराईड असेल, सोडियम ब्रोमाइड,
पोटॅशियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड हे सर्व जे संयुग आहेत हे आयनिक आहेत आणि त्याला अनुसरून त्या ठिकाणी द्रवणांक आणि उत्कलनांक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे झिंक क्लोराईड पासून जर आपण सुरुवात केली, द्रवणांक त्याचा 290 आणि उत्कलनांक 732, तर त्याप्रमाणे सर्वात जास्त द्रवणांक आहे मॅग्नेशियम ऑक्साईडचा, तो आहे 2852 आणि त्याचा उत्कलनांक आहे 3600. तर या पद्धतीने आपल्याला ही गोष्ट या ठिकाणी लक्षात येईल की कोणता पदार्थ आयनिक आहे किंवा कोणता पदार्थ आयनिक नाही आणि त्यांचं द्रवणांक आणि उत्कलनांक किती आहे. परीक्षेमध्ये 1 मार्कसाठी किंवा 2 मार्कासाठी हे प्रश्न विचारले जातात. जोड्या लावा किंवा रिकाम्या जागा वगैरे या किंवा अशा पद्धतीने हे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल की बाबा H2O हे आयनिक आहे की नाही, अशा पद्धतीने आपल्याला ते विचारलं जाऊ शकतं. तर याप्रमाणे या आयनिक संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक आपल्याला लक्षात येईल. आता यानंतरचा जो महत्वाचा टॉपिक आहे तो या प्रकरणामधला अत्यंत महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे धातू विज्ञान, ज्याचा आपण सुरुवातीपासून ऐकत आलेलो आहोत. धातू विज्ञान म्हणजेच मेटलर्जी, व्हॉट इज मीनिंग, याचा अर्थ नेमका काय होतो. तर धातू विज्ञान याचा अर्थ हा की खनिजांपासून धातूंचे निष्कर्षण व उपयोगासाठी शुद्धीकरण या संबंधीचं जे विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे ते म्हणजे धातू विज्ञान. म्हणजे खनिजे जी आहेत ती अशुद्ध रूपात असतात, त्यांचं निष्कर्षण करणं आणि आपल्या नियमित उपयोगासाठी त्याचं शुद्धीकरण करणारं जे सायन्स आहे किंवा जी सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे त्याला धातू विज्ञान असे म्हटले जाते. आता हे नेमकं कुठे या धातूंचा आढळ आपल्याला दिसून येतो ते आता आपल्याला बघायचं आहे. आपण आता हळूहळू त्याचा अभ्यास करूया. या ठिकाणी आपल्याला माहित आहे की हे सांगायची काही आवश्यकता नाही की बरेचसे धातू क्रियाशील असल्यामुळे निसर्गात मुक्त अवस्थेत सापडत नाहीत. तर मग ते मुक्त अवस्थेत सापडत नाही, मग कसे सापडतात. तर आपल्या समोर आहे की ऑक्साईड, कार्बोनेट, सल्फाइड व नायट्रेट अशा क्षारांच्या स्वरूपामध्ये आपल्याला बरेचसे धातू संयुक्त अवस्थेमध्ये आढळून येतात. मात्र सर्वात अक्रियाशील धातू की ज्यांच्यावर हवा, पाणी आणि इतर नैसर्गिक घटकांचा काहीच परिणाम होत नाही, ते 3 धातू या ठिकाणी आपल्या समोर आहे. चांदी, सोने आणि प्लॅटिनम. हे जे 3 धातू आहेत या 3 धातूंचा परिणाम, या 3 धातूवर हवा, पाणी आणि इतर नैसर्गिक घटकांचा काही परिणाम होत नाही. तर या पद्धतीने हे आपल्या लक्षात आलं असेल की काही धातू हे क्षारांच्या स्वरूपात आढळतात, परंतु काही मात्र शुद्ध स्वरूपात आपल्याला निसर्गामध्ये दिसून येतात. आता त्यानंतर पुढे आपल्याला अभ्यासायचं की नेमकं खनिजे, खनिजे कशाला म्हटलं जाईल. तर खनिजे म्हणजे काय, धातूंची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गात आढळतात. म्हणजे आपण आता सुरुवातीलाच पाहिलं की निसर्गात मुक्त अवस्थेत धातू आढळत नाहीत, तर ते संयुक्त अवस्थेत आढळतात. मग हे जे धातू आहेत हे अशुद्धी असते त्यांमध्ये, आणि हे अशुद्धीसह आढळणारे जे संयुगे आहेत त्यांना आपण खनिजे म्हणतो. आता आपण पुढे बघूया की या खनिजांपासून आपल्याला शुद्ध धातू कसा मिळवता येईल. मग ज्या खनिजांपासून सोयीस्करपणे आणि फायदेशीररित्या धातू वेगळा करता येतो त्यांना धातुके म्हटले जाते. या ठिकाणी 2-3 संकल्पना महत्वाच्या. खनिजे म्हणजे काय, धातुके म्हणजे काय, तर ही या ठिकाणी आपण व्याख्या समजून घेऊया. आता हे जे धातुके आहेत ज्यांच्यामध्ये अशुद्धी असते, तर या धातुकांमध्ये धातूच्या संयुगाबरोबर काय काय असतं. तर जी अशुद्धी आहे ती अशुद्धी म्हणजेच माती, वाळू आणि खडकीय पदार्थ, अशा अनेक प्रकारच्या अशुद्धी त्या ठिकाणी असतात. आणि त्याला या ठिकाणी एक छानसं नाव आहे, ते म्हणजे मृदा अशुद्धी. म्हणजे जे माती, वाळू किंवा खडकीय पदार्थ असतात अशा अनेक प्रकारच्या ज्या अशुद्धी या ठिकाणी दिसून येतात, या अशुद्धींना मृदा अशुद्धी असं म्हटलं जातं. तर याप्रमाणे
आपण या ठिकाणी तो अभ्यास केलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला माहित आहे की मृदा अशुद्धी जर असेल तर या मृदा अशुद्धी आपल्याला वेगळ्या कराव्या लागतील, तरच आपल्याला शुद्ध स्वरूपात धातू मिळेल. म्हणून आपण काय करणार, तर धातुकांपासून धातूंचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करण्याच्या क्रिया या ठिकाणी आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे जे धातू मेटलर्जी किंवा धातू विज्ञान आहे, तर यामध्ये या क्रियेचा समावेश होतो. धातुकांपासून धातूंचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करणे, सी ही क्रिया बॅकग्राऊंडला तुम्हाला ते दिसत असेल. तर या क्रियेचा या ठिकाणी धातुकांमध्ये, धातू विज्ञानामध्ये आपल्याला समावेश होताना दिसून येतो. आता आपण पुढे जाऊया. तर सर्वसाधारणपणे काय असतं माहितीये का, बहुधा धातुकांच्या खाणींमधून खनिजे बाहेर काढून तेथेच त्यांच्यातील मृदा अशुद्धी वेगवेगळ्या पद्धती वापरून धातुकांपासून वेगळ्या केल्या जातात. ही मृदा अशुद्धी वेगळी करणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर ती धातुके धातू निर्माण करतात. आणि मग त्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी ती मृदा अशुद्धी करण्याचं जे खाण आहे किंवा जे सेंटर आहे, त्याच ठिकाणी ते वाहून नेऊन तेथे धातूंचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण केले जाते. आता हे निष्कर्षण करण्यासाठी मात्र धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. जास्तीत जास्त शुद्ध केलं जातं या ठिकाणी सुद्धा. जे धातू अशुद्धी स्वरूपात आपल्याला निसर्गामध्ये उपलब्ध आहेत किंवा जे मिळतात, तर हे जास्तीत जास्त शुद्ध करतात. आणि या प्रकारची जी प्रक्रिया आहे, ह्या सर्व प्रक्रियेला धातू विज्ञान असे म्हटले जात आहे. तर या ठिकाणी आता त्यालाच अनुसरून आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, धातू विज्ञानाची मूलतत्वे. तर त्यामध्ये 2 टप्पे आहेत. एक धातुकांचे संहतीकरण आणि दुसरा टप्पा आहे धातुकांचे निष्कर्षण. तर त्याला अनुसरून आपल्याला सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे धातुकांचे संहतीकरण म्हणजे नेमकं काय. तर धातुकांचे संहतीकरण याचा अर्थ हा की धातुकांपासून मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याची प्रक्रिया. सुरुवातीलाच आपण ते पाहिलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ पोर्स. तर या ठिकाणी धातुकांपासून मृदा अशुद्धी वेगळी करण्याची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला धातुकांचे संहतीकरण असे म्हटले जाते. आता यामध्ये 2 पद्धती आहेत. सुरुवातीला आपल्याला त्यापैकी एक पद्धत बघायची आहे, गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. तर गुरुत्वीय विलगीकरण पद्धत जी आहे, या पद्धतीचा वापर करून जड धातुकांचे कण हलक्या मृदा अशुद्धीच्या कणांपासून सहजतेने वेगळे करता येतात. म्हणजे ही जी पद्धत आहे, गुरुत्वीय विलगीकरण पद्धत आपल्या समोर आहे, तर त्यामध्ये 2 पद्धती आपल्याला करायच्या आहेत. एक विल्प्ली टेबल पद्धत आणि दुसरी पद्धत आहे जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत. म्हणजे ह्या 2 पद्धतीच्या आधारे आपल्याला त्या धातुकांपासून मृदा अशुद्धी वेगळी करायची आहे. तर आता आपण सुरुवातीला बघूया विल्प्ली टेबल पद्धत म्हणजे नेमकं यामध्ये काय असतं. तर या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिसत असेल. सर्वसाधारण आपण जर युट्यूबवर पाहिलं तर युट्यूबवर याचा व्हिडिओ जो आहे, तो व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे तो नेमकं कसं होतं, ही पद्धत नेमकी कशी काम करते, तर युट्यूबच्या माध्यमातून आपण ते समजून घेऊ शकतो. या ठिकाणी तो आपल्याला करता येणार नाही. या ठिकाणी फक्त मी ती इमेज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही जी पद्धत आहे, मृदा अशुद्धी वेगळी करण्याची पहिली पद्धत, तर ह्या पद्धतीमध्ये नेमकं काय केलं जातं ते आपण बघूया. आता तुम्हाला बाजूला आकृती दिसत असेल की ही विलगीकरण करण्याची ही पद्धत आहे. यामध्ये लाकडाचे अरुंद पातळ असे तुकडे या ठिकाणी लावलेले आहेत, परंतु ते कमी उताराच्या पृष्ठभागावर लावून हे टेबल, विल्प्ली टेबल तयार केला जातो. आणि हा जो टेबल आहे, हे टेबल सतत कंपन पावत असते, म्हणजे कंटिन्युअसली त्याची मुवमेंट होत असते. आता याचं एक उदाहरण मला देता येईल की आपल्या गावाकडे ज्या वेळेला शेतातून आपण पीक काढतो, ज्वारी किंवा गहू वगैरे, तर त्या ठिकाणी ते वेगळं करण्यासाठी एक मशीन वापरलं जातं. त्याला आपण मळणी यंत्र म्हणतो. तर या यंत्रामध्ये देखील खालच्या बाजूला जर आपण एक तो भाग पाहिला, तर त्यामध्ये त्याला आपण जर ऑब्झर्वेशन केलं असेल, तर त्या ठिकाणी त्याचं सतत कंपन होत असतं ते, आणि त्याच्या माध्यमातून मग त्या गहू किंवा ज्वारीमध्ये असणारे जे काही अनावश्यक असे भाग आहेत ते वेगळे केले जातात. अगदी त्याप्रमाणेच या ठिकाणी ही पद्धत वापरली जाते. तर
यामध्ये या टेबलावर काय केलं जातं तर धातुकांची भुकटी टाकली जाते. वरून तुम्हाला दिसत असेल 3 ट्रे त्या ठिकाणी दिसत आहेत आणि या ट्रेच्या माध्यमातून वरून धातुकांची भुकटी या ठिकाणी टाकली जाते आणि नंतर ही जी धातुकांची भुकटी आहे या धातुकांची लहान तुकड्यांपासून बॉल मिल वापरून तयार केली जाते. आणि वर तुम्हाला दिसत असेल की पाण्याचा प्रवाह टेबलाच्या वरच्या बाजूने सोडला जातो. वर तुम्ही जे एक ट्यूब दिसत असेल त्या ठिकाणी त्या तिन्ही ट्रे मध्ये वरच्या बाजूने पाण्याचा प्रवाह सोडला जातो आणि यामुळे काय होतं तर हलक्या मृदा अशुद्धी म्हणजे या धातुकांमध्ये असणाऱ्या ज्या हलक्या हलक्या मृदा अशुद्धी आहेत त्या अशुद्धी काय होतात पाण्याच्या प्रवाहाबरोबर दूर वाहून जातात. तर ज्यामध्ये धातुकांचे प्रमाण जास्त असते आणि मृदा अशुद्धीचे प्रमाण कमी असते असे सर्व जड कण छोट्या लाकडी तुकड्यांच्या मागे अडून राहतात व त्यांच्यामधील खाचांमधून पुढे ते गोळा होतात. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल या खाचांमध्ये ते पुढे आपल्याला गोळा करता येतात. तर याप्रमाणे ही पद्धत विलगीकरण पद्धत या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. आता दुसरी एक पद्धत आहे जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत, हायड्रोलिक सेपरेशन मेथड. या पद्धतीने देखील आपण शुद्ध स्वरूपातला धातू मिळवू शकतो मृदा शुद्धी वेगळी करून. तर या पद्धतीमध्ये काय होतं जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धतीमध्ये गिरणीवर आधारित कार्य चालते. आता गिरणी तुम्हाला माहित असेल आपण जे ज्वारी गहू यांचं जे आहे आपल्याला रोजचं जे पीठ आहे त्या गिरणीमध्ये आपण ते वेगळं करतो. तर यावर आधारित ही पद्धत आहे. गिरणीत दळताना वापरतात त्या प्रकारचे एक निमुळते भांडे या ठिकाणी असते. आता तुम्हाला वरती दिसत असेल अशा पद्धतीचे जे भांड आहे ते आपल्याला आपल्या गिरणीमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर अशा पद्धतीचं निमुळतं भांड त्या ठिकाणी असतं जे खालच्या बाजूने निमुळत्या हौदासारख्या भांड्यात उघडलेले असते. आता बघा तुम्ही खाली दिसत असेल हौदासारखं एक निमुळतं भांड त्या ठिकाणी दिसत असेल आणि हौदाला वरच्या बाजूस पाणी बाहेर जाण्यासाठी एक तोटी आहे. तर ही तोटी खालून पाणी सोडण्यासाठी एक नळी परत बसवण्यात आलेली आहे. खाली तुम्ही बघा जे सहन धातू त्या ठिकाणी दाखवले त्याच्या डाव्या बाजूला खालून एक नळी बसवण्यात आलेली आहे. त्या नळीच्या माध्यमातून आपल्याला पाणी सोडावं लागतं. आता काय नेमकं केलं जातं या प्रक्रियेमध्ये तर बारीक दळलेले जे धातूक आहे वरून हौदात टाकले जाते. धातुकाची भुकटी वरती तुम्हाला एक निमुळती एक आकृती दिसत असेल तर त्या ठिकाणी त्यामध्ये काय टाकलं जातं तर धातुकाची भुकटी टाकली जाते आणि ही भुकटी टाकल्यानंतर काय होईल हौदाच्या खालच्या बाजूने पाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने वरील दिशेने सोडला जातो. खाली जे तुम्हाला दिसत आहे पाण्याचा प्रवाह तर तो पाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने वरच्या दिशेने सोडला जातो आणि माहित आहे की धातूंच्या कणांपेक्षा मृदा अशुद्धी या हलक्या असतात. मग हलक्या असल्याने त्या काय होणार तर हौदाच्या वरच्या तोटीतून पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर जाऊन वेगळ्या जमा होतील. या ठिकाणी तुम्हाला उजव्या बाजूला वर दिसत असेल की जेव्हा पाणी मोठ्या प्रेशरने वरती येईल त्यावेळेला त्या हलक्या असल्यामुळे मृदा अशुद्धी या ठिकाणी उजव्या बाजूला आपल्याला बाहेर येताना दिसून येतात. त्याचबरोबर काय होणार मग मृदा अशुद्धी वेगळ्या झाल्या तर जड धातुकांचे जे कण आहेत ते हौदाच्या खालच्या बाजूने तळात गोळा केले जातात. आता खाली बघा अगदी खाली तर जे सहत धातुक आहे ते खालच्या बाजूने तळामध्ये गोळा केले जातात. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ही पद्धत समजून घ्यायची आहे. तर या पद्धतीमध्ये एक महत्वाचा जो भाग आहे तो भाग हा की ही पद्धत गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर आधारित असते. या ठिकाणी म्हणजे आपल्याला प्रश्नही विचारला जाऊ शकतो की धातुकांचे सहथीकरण करण्यामध्ये गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर आधारित अशी कोणती पद्धत असते तर ही जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत. यामध्ये गुरुत्वाकर्षणाचा नियम महत्वाचा आहे. का आहे कारण समान आकाराचे कण त्यांच्या विशिष्ट वजनांमुळे पाण्याच्या मदतीने आपल्याला या ठिकाणी वेगळे करता येतात. तर याप्रमाणे ज्या दोन पद्धती आपण पाहिल्या त्यामध्ये पहिली पद्धत विल्पली टेबल पद्धत आणि दुसरी पद्धत जी आहे जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत. तर ह्या दोन्ही पद्धती आपल्याला गुरुत्वीय विलगीकरण पद्धतीमध्ये दिसून येतात. तर याप्रमाणे हा भाग या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता यानंतरचा जो भाग आहे तो भाग असा
मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की धातुकांचे सहतीकरण करण्याच्या दोन पद्धती. त्यामधला पहिला गुरुत्वीय विलगीकरण पद्धत आणि दुसरं जे आहे चुंबकीय विलगीकरण पद्धत. तर ही चुंबकीय विलगीकरण पद्धत जी आहे त्याला मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, तर ही खूप सोपी आहे. तर यामध्ये या ठिकाणी जी एक आकृती तुम्हाला दाखवलेली आहे ती आकृती आपण अगोदर समजून घेऊया. महत्वाचा भाग यामध्ये हा आहे की या पद्धतीमध्ये विद्युत चुंबकत्व असलेल्या यंत्राची आवश्यकता असते. म्हणजे या ठिकाणी विद्युत चुंबकत्व असणं खूप महत्वाचं आहे. आता या आकृतीमध्ये तुमच्या समोर तुम्हाला दिसत असेल की दोन भाग महत्वाचे आहेत. यामध्ये जे लोखंडी रूळ आपल्याला दाखवलेले आहेत, दोन प्रकारचे लोखंडी रूळ, रोलर आणि त्यांच्यावरून सतत फिरणारा पट्टा. तर यामध्ये जे रूळ आहेत ह्या रुळांमध्ये चुंबकत्व नाही, म्हणजेच हे रूळ अचुंबकीय असतात. तर दुसरा विद्युत चुंबकीय, तर या ठिकाणी एक रूळ अचुंबकीय असतो तर दुसरा जो रूळ आहे तो चुंबकीय असतो. त्या उजव्या बाजूला असणारा जो रूळ आहे तो अचुंबकीय रूळ आहे आणि डाव्या बाजूला असणारा जो रूळ आहे तो चुंबकीय रूळ आहे. तर या दोन्ही रुळांच्या वरून एक फिरणारा पट्टा आहे, तुम्हाला दिसत असेल ब्लॅक कलरचा जो पट्टा आहे त्या ठिकाणी तो, हा जो पट्टा आहे एक तर चांबड्याचा असतो किंवा पितळेचा जर म्हणजेच तो पट्टा अचुंबकीय असतो. तर काय होतं, त्या फिरत असलेल्या पट्ट्यावर वरून तुम्हाला दिसत असेल की धातुकाचे चूर्ण त्या ठिकाणी टाकले जाते आणि सहज ही पद्धत आपल्याला समजण्यासाठी एक प्रयोग आपण करत आलेला आहोत आणि केलेला देखील आहे. आपल्याला एखादा चुंबकीय पदार्थ असेल तो आपण मातीमध्ये जर मिक्स केला आणि त्याच्यावरून जर चुंबक फिरवला तर आपल्या लक्षात येईल की जे चुंबकीय पदार्थ आहे तो चुंबकावर आकर्षित होतो आणि उरलेली जी मृदा अशुद्धी आहे ती खाली राहते. तरी त्यालाच अनुसरून ही पद्धत आहे की या ठिकाणी हा पट्टा ज्या वेळेला फिरतो त्यावेळेला ह्या पट्ट्यावर वरून पडणारा जे धातुकाचं चूर्ण आहे, हे धातुकाचं जे चूर्ण आहे हा अचुंबकीय रुळाच्या बाजूला बारीक केलेले धातू या ठिकाणी टाकले जाते आणि त्याच्या खाली दोन संग्राहक भांडी आपल्याला दिसून येत आहेत. एका संग्राहक भांडीमध्ये अचुंबकीय घटक वेगळे केले जातात आणि दुसऱ्या भांड्यामध्ये चुंबकीय घटक वेगळे केले जातात. आता काय होतं या प्रक्रियेमध्ये नेमकं, तर धातुकामधील अचुंबकीय भागाचे कण चुंबकीय रुळाकडे आकर्षित जात नाहीत आणि त्यामुळे ते फिरत असलेल्या पट्ट्यावरून वाहत पुढे जातात आणि चुंबकीय रुळापासून लांब असलेल्या संग्राहकात पडतात. त्याच वेळी धातुकातील चुंबकीय भागाचे कण धातुकातील चुंबकीय भागाचे कण म्हणजे जे चुंबकीय पदार्थ त्यामध्ये या धातुकांमध्ये असतात ते जे कण आहेत ते चुंबकीय रुळावर चिकटून असल्यामुळे पट्ट्याच्या जवळच्या संग्राहकात पडतात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे दिसत असेल. तर अशा प्रकारे धातुकातील चुंबकीय आणि अचुंबकीय कण या चुंबकत्वामुळे आपल्याला वेगळे करता येतात किंवा विलग करता येतात. आता या ठिकाणी एक उदाहरण आपल्याला घ्यावं लागेल. ते उदाहरण म्हणजे एक धातूक या ठिकाणी आहे, ते धातूक आहे कॅसिटराइट. हे कथील या धातूचे धातूक आहे. तर यामध्ये काय असतं, यामध्ये दोन प्रकारच्या अशुद्धी असतात. एक स्टॅनिक ऑक्साइड SnO2 आणि दुसरा एक अचुंबकीय घटक फेरस टंगस्टेट FeWO4. तर हे दोन भाग त्या ठिकाणी असतात. तर या कॅसिटराइट मधून जर आपल्याला ह्या मृदा अशुद्धी वेगळ्या करायच्या असतील तर या पद्धतीने म्हणजेच विद्युत चुंबकीय पद्धतीने हे या ठिकाणी विलग केले जाते. तर याप्रमाणे हे या ठिकाणी तीन पद्धती आपण पाहिल्या. विल्फी टेबल पद्धत, जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत आणि तिसरी जी पद्धत आहे ती चुंबकीय विलगीकरण पद्धत. आता पुढे आपल्याला बघायचं आहे फेनतरण पद्धत आणि शेवटचा अपक्षालन. तर आपण हे पुढील वेळी बघूया की यामध्ये नेमकं पुढील मृदा शुद्धी वेगळ्या कशा कराव्यात, कोणत्या पद्धतीने वेगळ्या कराव्यात, आपण पुढील वेळी समजून घेऊया. ठीक आहे. आता जाधव सर